यावलचा चेंडू इथून पहिलाच बॉलवर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धावसंख्या मिड ऑनला चेंडू जाताना पाहायला मिळालाय. ऑन अ स्ट्राइक एंडला सुमित पाटीलनं सामन्याचा श्री गणेशा केलाय. नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय इथून सुमित पाटील आता आणि स्ट्राइक एंडला बंट्या पाटील. गोलंदाजी हाताळतायत पाळू घरत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर पहिले षटक फेकण्यासाठी पहिलाच बॉल कॉपी बुक स्टाईल ना काय कम्मालीचा फटका सजवलाय पा. अगदी पाय मोडीत खेळून काढलेला हा कम्मालीचा पहिला 4 धावेंचा आलाय चौकार. सुपर स्ट्रोक बॉल पाहिलाय पाय मोडलाय आणि त्यानंतर ठोकलाय चौकार. चांगलीच फटकेबाजी फ्रंट वापर केलाय. यावेळेला क्लिनिंग स्ट्रोक अँड टेकिंग गॅप पाहायला मिळालाय. पाठमोरे झाले क्षेत्ररक्षक तत्वर 2 रन कंप्लीट पाहायला मिळाले. दोन्ही मोठे बोम टीमचे धाकड फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आहेत. सलामीवीर बंट्या आणि सुमित. यावर देखील चांगला फटका ट्वाइस ऑफ द बॅट. इथून मात्र मिड विकेट लॉंग ऑन रिजन मधून चाललाय चेंडू थेट एकच वादा. प्रीतम दादा आणि फलंदाजानं ठोकल्यात या साधावा. तेरा धावसंख्या पाहायला मिळाल्यात. प्रेक्षकानं चांगला झेल टिपलाय. त्यावर देखील गॅप शॉट सिलेक्शन गोलीच्या वेगाने चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक तर पळतात. इथून चांगलं फिल्डिंग डिपार्टमेंट द्रुत गतीने पळतात. चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त झाले आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांना. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. इथून 15 धावसंख्या धावफलकावर आल्यात. यावेळी झेलची शक्यता आहे. इथून झेल टेक केलाय पहा. चेतन घरे त्यानं मिड ऑनला सुंदर टिपलाय झेल. धाकड फलंदाजांचा इथून थांबवला खेळ. पहिला गडी होईल खेळपट्टीहून माघार. आणि महत्वपूर्ण फलंदाज ज्यानं षटकार चौकार ठोकण्याचं काम केलंय ते बंट्या पाटील बाद झाले 14 या धावसंख्येवर. चांगलीच वैयक्तिक खेळी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती. पण थोड्याच्या शेवटच्या बॉलवर थोडी अतिघाई पाहायला मिळाली आहे. गोलंदाजीसाठी नो डाऊट मोन्या येताना पाहायला मिळतील. सातत्यानं सावरकर संघ याच मैदानावर कैकदा खेळ करताना आपण पाहतोय. मोठे बोम टीम देखील खूप काळानंतर पुन्हा एकवार टाणकेश्वर मैदानावर आलेत. अंबर ठाकूर अँड ऑर प्लेयर्स आपलं हार्दिक स्वागत. दुसरा बदलाव पाहायला मिळतोय. परिवर्तनामध्ये बदलाव केले गेले आहेत. गुलाबी आर्मी आज पाहायला मिळतोय. अगदी सावरकर टीम वेगवान गतीचा बॉल अगदी कलात्मक स्ट्रोक वारंवार अगदी स्टेरिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दर्शवणारे हे फटके पाहायला मिळतात. पॉइंट रिजन कव्हरच्या दिशेनं खेळून काढलेले फटके. 2 रन्स कंप्लीट.
2 धावेने धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचल्या. 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पूर्ण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर समोरील कॅमेऱ्याच्या कन्नडामध्ये कव्हरेज केले गेले आहेत सायप्रेत लाईव्हच्या माध्यमातून. यावरचा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. पाडल स्वीप क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पायाने चेंडू अडवण्याचा कामकाज क्षेत्ररक्षकाचं. 2 रन्स कंप्लीट. 19 धावा धावपटलावर जोडल्यात. यावेळी देखील त्याच दिशेनं नो मोर फिल्डर चान्स गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू गोलीच्या वेगाने चाललाय. सीमा पार आलाय. 4 धावा. स्कोर म्यूज होताना आपण पाहतोय. स्कोर पुढे चाललाय. यावेळी त्याच दिशेनं एक धाव झाल्या. पलटवार केलाय. फेकी करण्यामध्ये थोडेसे विचार विनिमय क्षेत्ररक्षक झाले. प्लंबलंगता पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाची. नक्कीच विकेट किपर एंड न फेकी करू की बॉलर एंड न फेकी करू त्या संभ्रमामध्ये पर्याप्त काळामध्ये 2 धावा कंप्लीट पाहायला मिळाल्या. मोठे भौम नगरी म्हटलं की मग सूरज पाटील त्यांच्या गावातील संपूर्ण शिलेदार. पंचवीस धावा फलकावर आपण पाहतोय. यावेळी पहा काय घडलंय. बॉटम एज लागलाय. कॉट बिहाइंड फलंदाजाचा खेळ थांबलाय. आगरी कोहली मुंबईचे राजे करू नका आग्र्यांचा नाद. फलंदाज होतोय इथून शेलबाद. नवीन फलंदाज प्रणित नारंगीकर नंबर क्रमांक 4 वर उपस्थित झाले आहेत. मिडल ऑर्डर बॅटर्स मध्ये येत आहेत. मधल्या फळीतील फलंदाज पाहूया. शेवटचा चेंडू शेवटचा अस्त्र षटक क्रमांक 2 मंथन पाटील आमच्या समवेत आहेत. एमसीचे गुणलेखक. लाईव्ह स्कोर अपडेटिंग त्यानंतर अगदी लेखनिक चांगलं कामकाज मंथनचं पाहायला मिळतंय. नक्कीच यावेळचा फटका मी समोरील कॅमेरामॅनला विनंती केली जाईल की समालोचन कक्ष तुम्ही थोडं फोकस करा स्क्रीनला, कारण की आमच्या समवेत नक्कीच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या. इथून 26 धावा. अगदी मंथन पाटील यांना थोडं आपण कॅमेरामॅनला विनंती केली जाईल कव्हरेज करा आमचा कॉम बॉक्स. गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील डाव्या हाताचा गोलंदाज फिरकी गती मारा विकी घरात. काही एकदा या गोलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या फलंदाजांना अगदी नांगी टाकताना पाहायला मिळाल्या. नाचवण्याचं काम करतोय हा अगदी सलाटफूट गोलंदाजी मंथन. फेकण्याचं सातत्यानं ज्याच्या माध्यमातून योगदान केलं गेलं आहे तो जादुई गोलंदाज डावखुऱ्या त्याचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. जियांश बाबू याचं शुभागमन झालंय. रील स्टार आहेत या आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 रन लॉस्ट ऑफ 2 विकेट्स.
सारा पॅकर्स जय बजरंग मोठे भाऊ. अठरा नंबर जर्सी परिधान, गोलंदाज रेडी. ऑन स्ट्राइक अँड बॅट्समन प्रणित नारंगीकर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटचा फ्लो अधिक खोलला गेलाय. बॅट अँड बॉल कॉन्टॅक्ट घडत नाही. कॉन्टॅक्ट घडणं गरजेचं आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला खेळ करणं गरजेचं आहे. जिथे संगम घडत नाही तिथे सातत्याने तुम्हाला उत्पत्ती पाहायला मिळणार नाही. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न, बॉलर थ्रू मध्ये काय त्रुटी धाव घेतली गेली आहे. चित्त्याची चपलाई पाहायला मिळते आहे इथून. 27 धावसंख्या धाव फलकावर. ऑन स्ट्राइकला बॅट्समन आपण पाहतोय आर्यन. ऑन द ग्राउंड फटका सजवला गेलाय. 5 सलामीवीर बाद झाल्यानंतर मंथन मधल्या फलीतील फलंदाज डावाला सावरण्याचं काम जमिनीत लगत फटके खेळून केले जात आहेत. त्यानंतर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय संतोषजी ठाकूर साहेबांचा शुभागमन पाहायला मिळतोय आपल्याला. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय भारत पेट्रोलियमचे कर्मचारी सन्माननीय संतोष ठाकूर साहेबांचं शुभागमन. मी विनंती करतोय सन्माननीय विजय बाबूराव ठाकूर साहेबांना मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच बीसीसी पागोटे विपक्ष 9 जून मुलेकंड. टॉस साठी त्वरित यायचा आहे. पहिला पुकार. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये आलाय. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. इथून मात्र धक्का क्रमांक 3 गडीगारात. बॅक टू द पेव्हिलियन. करतोय सन्माननीय नवजवान मुलेकंड टीमचे कॅप्टन धीरज म्हात्रे यांना आपण उपस्थित आहात तर आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धीरज म्हात्रे आणि पागोटे टीमचा कॅप्टन आपण लगेचच या. यावर जलची शक्यता आहे. प्रयत्न करतात. वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच पाहायला मिळतोय इथून. ड्रिंक वाले तीन षटकांचा खेळ झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा धाव फलकावर. उर्वरित 12 बॉलचा खेळ शेष असेल. 12 बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल. मी तर म्हणतोय नवीन फलंदाज चालत पा मंथन पाटील, पण डाव्या हाताचा फलंदाज अमर ठाकूर अद्यापर्यंत डगआउट मध्ये आहेत. ही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. प्रत्येक फलंदाज स्वस्तात मागे पडतवलाय. टीम मोठे बोम टीमला गेम प्लॅनिंग न खेळ करावा लागेल. रिदम लाईन न खेळ करणं गरजेचं आहे. क्रिकेट वेडे, क्रिकेट निस्सीम चाहते, आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रामध्ये सातत्याने अग्रगण्य असणारे आमचे क्रिकेट वेडे संतोष दादा भगत साहेबांचा सन्मान प्रथमतः या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. संतोष ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते, नक्कीच भारत ठाकूरांच्या शुभ हस्ते केला जातोय. टॅपिंग क्रिकेट लॉंग ऑफ रिजनला चेंडू चाललाय. मिड ऑफ मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. सन्मानाचा सोहळा पार पडला जातो. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संतोष दादा भगत साहेबांसाठी. क्रिकेटचे खूप वेडे चाहते आहेत.
त्यांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी आपण पाहतोय. अगदी मुख्य स्क्रीनवर त्यांना पाहू शकाल सायप्रिकच्या माध्यमातून. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल. आदरणीय मी विनंती करतोय आमचे साथी समालोचक संयमजी घरत सर आणि देवेंद्र डाके सर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. हाफ ट्रॅकरचा बॉल होता. अगदी फिरून खेळण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. त्यानंतर पुढील सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जाईल. सन्माननीय संतोष ठाकूर साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. विजय ठाकूर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. संतोष ठाकूर इथून प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या सोहळ्या प्रस्ती होत असताना आपण पाहतोय इथून विकेट बाद होताना पाहायला मिळते. वारंवार सन्मानाचा सोहळा चालू आहे. मैदानामध्ये लक्ष थोडस विचलित होत आहे. नवीन फलंदाज जाताना पाहायला मिळतील. या फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे. संघाला सावरावं लागेल. इथून अमर ठाकूर मैदानामध्ये दाखल झाले. डावखुऱ्या हाताचा एक धाकड फलंदाज. नक्कीच डाव्या हाताची गोलंदाजी आणि उजव्या हाताची फलंदाजी त्यांची पाहायला मिळते सातत्याने. अमर हे त्यांना आपण पाहतोय. या अमर विजयदादा ठाकूर यांचं शुभागमन. शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते या आपलं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून सुमित येत आहेत. चला इथून टॉस साठी शेवटचा अंतिम कॉल केला जाईल. टीम पागोडे कारण की इथून मुलीकंड टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मिस्टर MPL धीरज म्हात्रे. यावेळचा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो आहे. फटका फसण्याची दाट शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. फलंदाजाला माघारी संख्या 32 ला 6. अगदी 6 फलंदाज कॅच आउट पाहायला मिळाले आहेत. म्हणजे असं म्हणावं लागेल सावरकर टीम साठी पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटची मॅच. अगदी शब्दरचना आणि मी विनंती करतोय परेश अनंत भगत साहेबांना आणि प्रशांत बळीराम भुईर आपणास आपण मंचकावरून स्थानापन्न व्हायचं आहे. सह्याद्री प्रतिष्ठान दुर्ग सेवक प्रशांत भुईर आपणास विनंती असेल. आणि तदनंतर परेश अनंत भगत साहेबांना विनंती आहे आपण मंचकावरून आसन ग्रहण करायचं आहे. आणि याच दरम्यान मी टॉस साठी देखील विनंती केली जाईल मंचकांमधून. नक्कीच सत्र संपल्यानंतर दोन्ही कॅप्टन्सला मी प्लीज विनंती करतोय राजगादीवर विराजमान व्हा. धीरज आणि सोनू आपण राजगादीवर विराजमान व्हा आयोजकांच्या.
विकी घरात आले आहेत यावेळी देखील जेलची शक्यता आहे आणि 7वा गडी देखील जेल बाद झालाय आल्या पावली जैसे आहे वैसे ही जाएंगे खींचे के पास टॉस केला जाईल सन्माननीय चला टॉस केला जातोय उपस्थित मान्यवर आपण पाहतोय विठोबा देव देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय देवरांजी ठाकूर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रफुल्लजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते काय घडले टॉस जिंकलाय टीम पागोटे आपला निर्णय त्वरितच घालवायचा आहे निर्णयावर अंमलबजावणी घ्या लगेच व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते विजय दादा ठाकूर साहेब उपस्थित आहेत मी विनंती करतोय किशोर ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे खूप धडपण आहे संयोजकांवर खूप मोठी स्पर्धा आज भरवली गेली आहे आमचे साईंचे निस्सीम भक्त 12व्याच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सावरकर गावातील आयुष घरात नक्कीच कमी वयामध्ये लागलेले हे बाबांचं वेळ त्यांना आपण पाहतोय आणि क्रिकेटचं देखील शांतमय वातावरण मैदानामध्ये पसरलंय धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीत लो स्कोरिंग सामने पाहायला मिळाले दिवस रात्रीमध्ये खेळवली जाणार ही स्पर्धा हॅलो माय चेक हॅलो दोन रन्स ऑन स्कोरबोर्ड मी विनंती करतोय माझे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रतन ठाकूर साहेब विश्वनाथ ठाकूर साहेबांना आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि ऋषी केश ठाकूर आपणास देखील विनंती आपण मंचकावर यायचं आहे चांगला चेंडू पहा संयम आजची विकेट ही गोलंदाजांच्या प्रेमात पडली आहे मी तर म्हणेल मोहून काढले या विकेटनं आज विकेट पूर्णपणे भुई सपाट आहे टणक विकेट आहे विकेटला अहोरात्र मेहनत डोळ्यात तेल घालून काम केलंय ते सन्माननीय विशाल ठाकूर हसुरामजी भोईर आणि 40+ मास्टर भेंडकल यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या चांगलं कामकाज या विकेट साठी केलं आहे आज स्वतःची मेहनत अगदी पूर्णपणे धावलचा लोवर फुलटॉस बॉल खूप प्रतीक्षेनंतर प्रदीर्घ काळानंतर आलेला हा 1 बाउन्स ओव्हर द रो 4 धावसंख्येचा चौकार बरोबर 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र संपवण्याचं काम केलंय फिल्डिंग डिपार्टमेंटनं त्यांचं हार्दिक अभिनंदन डीजे तन्मय
तेच डीजे थोडा आवाज. हॅलो चेक. हॅलो हॅलो. याच दरम्यान प्रकाशजी ठाकूर साहेब उत्कृष्ट गायक यांचं देखील आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. मोरिया 11 सावरकर आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतो सारा पॅकर्स मोठे बोम. या दोन संघांमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमतः बॅटिंग करत असताना मोठे बोम टीमने धावा काढल्यात अवघ्या 39 आणि 40 धाव संख्येचं आव्हान उभं केलं मोरिया 11 सावरकर संघाच्या समोर. 30 बॉल 40 धावा. ज्या पद्धतीच्या आज बॅटिंग लाईन अप 40 धावा मी तर म्हणेल अगदी थोड्या कमी राहिल्यात की काय. मोरिया 11 सावरकर चला बॅट्समन पाठवा. आणि मोठे बोम टीम आयोजकांकडून सूचना आहे आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. ध्रुव 11 नवजीवन मुलेखंड या नावाने संघ खेळेल आजच्या रात्रीमध्ये. आणखीन एक चांगला संघ आहे. रतन ठाकूर, विश्वनाथ ठाकूर, ऋषिकेश ठाकूर यांचं आगमन झालं. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. संतोष दादा ठाकूर यांचं देखील आगमन मंचाकडे झालं. त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आयुष भगत आपण मंचाशी संपर्क साधा. आयुष भगत यांना विनंती केली जाते. सलामीचे खेळाडू चाललेत. एकीकडे बालू घरत आणि त्याच्या सोबतीला चेतन घरत हे दोन सलामीचे फलंदाज चाललेत मैदानामध्ये. आज टोटल 12 संघ आपल्याला या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडखल आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटचं आयोजन जनतेच्या मनातील आमदार प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025. ही टेनिस बॉल क्रिकेटची एक दैदिप्यमान आणि बहुचर्चित स्पर्धा आपण अनुभवता. आणि दुसऱ्या दिवस रात्री क्रिकेटमध्ये आपण आगमन केलं आणि पहिल्या रात्रीमध्ये सुपर कामगिरी करत सुपर 5 मध्ये पोहोचलाय. डोंगरी 40+ काल 40+ चा पोल होता आणि कालच्या रात्रीमध्ये डोंगरी 40+ हा संघ सुपर कामगिरी करत डायरेक्टली सुपर 3 साठी ते दाखल झालेत. डायरेक्टली सुपर 3 साठी. आणि आज जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये पोहोचणार आहे. ग्रामीणचे जे संघ आहेत त्यामध्ये सेमीफायनल होईल आणि एक अगदी डायरेक्टली आपण पुढे प्रवेश दिला 40+ ला. आणि जे संघ सुपर 5 मध्ये आता पुढील 4 रात्रीमध्ये जातील ना, जे सर्वाधिक धावा काढतील सेमीफायनल मध्ये ते थेट फायनल मध्ये तो संघ दाखल केला जाईल. या आयोजकांकडून सूचना येते. आदरणीय सन्माननीय रतन ठाकूर साहेबांचा आपण सन्मान करूया. मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय सन्माननीय रतनजी ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. असं म्हणतात की बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. आणि आमच्या विनंतीला आपण मान देऊन साऱ्या उपस्थित झाला त्याबद्दल आपला मुख्य सन्मान लिलेश्वर ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आम्ही करतोय. धन्यवाद साहेब आपण देखील आलात आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लावण्याचं काम आपण केलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार. गेम इज ऑन. करूया डावाला सुरुवात. 40 धाव संख्येचा पाठलाग करायचा मोरिया 11 सावरकर टीमला. पहिला बॉल, पहिलाच बॉल आक्रमण केलंय चेतन घरत. रंगात आलाय परत आणि पहिलाच बॉल पाठवलाय. इट्स अ मॅक्सिमम खणखणीत षटकार. ठाकूर साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करू. विश्वनाथ ठाकूर यांना विनंती असेल आपण त्या सन्मानाचा स्वीकार करूया. का बॅटिंग करतोय चेतन. पहिलाच बॉल रडार मध्ये आला आणि त्याच्यावरती आक्रमण केलं. प्रचंड क्षमता असणारा खेळाडू. इथे देखील चांगला फटका आहे. गॅप शोधू शकले नाहीयेत. चांगली फील्ड झाली तिथे. रन्स मिळेल फक्त एकच धाव. एका धावेनं संघाची धाव संख्या 5 धावा. 7 धावा या षटकार आला होता. मान्यवरांचा सन्मान सुरू आहे त्यामुळे थोडस कॉन्सन्ट्रेशन राहिलं नाहीये. 7 धावा धाव फलकावरती. पुढचा सन्मान केला जाईल ऋषिकेश ठाकूर यांचा आपण सन्मान करू. मंचावरती उपस्थित आमचे ऋषिकेश ठाकूर यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत.
नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा गलीमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचले. चांगली फिल्डिंग. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल आल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. धाव फलकावरती धावा लागल्यात. बिनबाद 8. मान्यवरांचा सन्मान. चला जे काही उर्वरित सन्मान असतील ते पुढील 3 बॉल मध्ये आपण करूया. 3 बॉल नंतर आपण पुढचे सन्मान करू. कारण सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे आणि आमचे मान्यवर वेलात वेल काढून उपस्थित राहिलेत. ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आणि या पुढच्या 3 बॉल नंतर आपण मुख्य सन्मानाकडे जाणार आहोत. चेतन घरत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. फुल टॉस टाकला. टॅपिंग क्रिकेट. ओ हा चान्स मी तर म्हणेल सोडलाय चेतननं. आणि या बॉल वरती कदाचित कव्हर. एक लॉंग ऑफला खेळाडू नाहीये पहा. तिथे देखील बॉल गेला असता. लॉंग ऑनला नाहीये. अगदी खाली ठेवलंय. चेतनच्या बॅटिंगचा जर विचार केला तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा कव्हरला डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये खेळाडू ठेवलाय. आणि लॉंग ऑनचं जे क्षेत्र आहे ते अगदी खाली ठेवलंय. मिड ऑनच्या मागे कोणी खेळाडू नाहीये. चेतन पुन्हा एकदा तयार. फिरून खेळण्याचा प्रयत्न. टप्पा बॉल. इथे गतीला ओळखू शकले नाही. आणखीन एक डॉट बॉल. जनरेटर मॅन आपण मंचाच्या जवळ या. जनरेटर मॅन आपण आयोजकांशी संपर्क साधा. गणेश घरत यांना मी विनंती करतोय आपण मंचावरती या. गणेश घरत यांचं आगमन झालं. धाव फलकावरती धावा आमचे मंथन आम्हाला माहिती देत असताना बिनबाद 8 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. सुमित घरतनं वापसी केली. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय परंतु तदनंतर वापसी राहिले. बॅटची एज मागे चाललाय बॉल. कॅच साठी प्रयत्न झाले नाहीये. रन्स मिळेल इथे देखील एक. आणि पाहता पाहता पहिलं षटक कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत बिनबाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बिनबाद 9. अवघ्या 40 धावा काढायच्या आहेत. प्रति ओव्हर 8च्या रिक्वायर्ड रन रेटनं बॅटिंग करावी लागेल. आणि त्या पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर सुमितनं थांबवलंय मी तर म्हणेल चेतन घरतला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 9 धावा. चला फिल्डिंग डिपार्टमेंट प्रत्येक ओव्हर्स नंतर जास्त टीम मिटिंग नको आयोजक आम्हाला सूचित करतात. कारण डे नाईट फॉर्मॅट आहे. म्हणजे दिवसा स्पर्धा सुरू झाली तर कमीत कमी 1.5-2 ला स्पर्धा कंप्लीट व्हायला हवी. जरी 12 संघ प्रतियोगितेमध्ये खेळत असते तरी आम्ही ही अपेक्षा करतोय. दिलेल्या वेळेवरती तुम्हाला ही 4 षटकं हाताळावी लागतील. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. महेश पाटील षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आलेत. सध्याच्या घडीला विचार केला तर मोठे भोम संघ देखील चांगल्या टच मध्ये. बऱ्याच मॅचेस मध्ये त्यांचा देखील बोलबाला राहिलाय पण तो फॉर्म शोधतायत. मोरिया 11 सावरकर टीम. त्यांना इथे अगदी प्रचंड मेहनत करावी लागेल. या प्रतियोगितेमध्ये एक दमदार स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर 5 भव्य दिव्य ट्रॉफ्या. आणि एवढंच नव्हे तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा तुम्ही फ्रीज पाहता. रेफ्रिजरेटर एका ब्रँडेड कंपनीचा. चेतन घरतचा फटका ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय. प्रत्येक बॉलरचं स्वागत आज षटकारानेच करायचंय ठरवून आलाय. आणि पहिला षटकार इथे दुसऱ्या ओव्हर मध्ये. आयोजन शेकाप भेंडकल या पक्षान या टांकेश्वर मैदानावर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड. अगदी उरणपूर तालुक्यापुरती फक्त मर्यादित ही स्पर्धा राहिली नाही तर आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये या स्पर्धेचा बोलबाला राहिला. फुल टॉस होता फक्त स्वीप केलाय. व्हॉट अ शॉट. काय फटका. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. चांगलं तालमेल दोन्ही खेळाडूंमध्ये. या 2 धावेने संघाची धाव संख्या आता वेगाने पुढे चालली. 17 धावा ज्यामध्ये वैयक्तिक बॅटिंग करतोय चेतन. 7 बॉल मध्ये 16 धावा. पण कन्व्हर्शन करून घ्या स्कोर. बालू घरतच्या नावावरती 16 आपण केल्यात. तिथे चेतन घरतनं 16 काढल्यात. बालू घरतच्या बॅट मधून आतापर्यंत एकच आली जो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आणखीन एक लॉफ्टेड ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या वरून कमालीचा फटका. नेत्रदीपक टायमिंग प्रॉपर आहे. बॉल चालला सीमा पार. षटकार. हनुमान भेंडकल या संघान केलं आयोजन लाखात 1 नंबर. लाखात 1 नंबर. आयोजन लाखात 1 नंबर. भेंडकल गावाच्या टांकेश्वर मैदानावर सामने रंगलेत हे क्रिकेटचे लय दमदार. चांगली बॅटिंग करताय सध्याच्या घडीला. न थके पाव कभी नहीं हिम्मत हारी है. मैंने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. दमदार बॅटिंग. मंत्रमुग्ध केले. आपल्या फलंदाजीतून प्रेक्षकांची मन जिंकलेत.
आणखीन एक इनफिल्डच्या वरून धाडल्या बॉलला एका टप्प्यानं कव्हर बाउंड लाईनच्या पलीकडे दे दनादन बॅटिंग मैदान के अंदर ठोकम ठोक तो डीजे वाले भाई तू की रुका तू भी ठोक. दादा म्हात्रे आले बघा मानाने या स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे दादा आमदार हे जनतेच्या मनातले वाढली स्पर्धेची जनतेच्या मनातील आमदार प्रीतम दादा म्हात्रे यांचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. संघर्ष योद्धा पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम दादाचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. इथे चांगली फिल्डिंग केली क्रिकेटमध्ये फुटबॉल परंतु पहा रात्री धावांची चोरी केली अगदी जवळून या 2 धावा पूर्ण केल्यात. किती ताळमेळ. विशेष मी कौतुक करेल बालू घरतचं देखील. चेतनला तर 2 धावा घ्यायच्याच होत्या पण तो बालू पहा किती वेगाने धावत सुटला आणि इथे 2 धावा तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्या गेल्यात. 29 रन्स अवघ्या 11ची आवश्यकता. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या मूड मध्ये चेतन ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले 28 वरती पोहोचलाय. ताबडतोब क्रिकेट. आताच क्रिकेट बदललंय. आताचे खेळाडू आल्यापासून मोठे मोठे फटके खेळत असतात. इथे चेंज ऑफ पेस लेग कट करण्याचा प्रयत्न केला. सिंगल घेतले स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल चेतन आणि 12 बॉलचा खेळ संपलाय. मोरिया 11 सावरकर मजबूत स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारची विकेट्स आली नाहीये आणि 2 षटकांमध्ये धावा झाल्यात बिनबाद. 30 धावा येणारे 18 बॉल आणि इथून मॅच जिंकण्यासाठी अवघ्या 10 धावेची आवश्यकता. येस कम ऑन डिझाईन. दादा म्हात्रे आले बघा मानाने या स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे स्पर्धेचे प्रमुख ते पाहुणे दादा आमदार हे जनतेच्या मनातले वाढली स्पर्धेची शान त्यांच्या आज येण्याने शान त्यांच्या आज येण्याने डे नाईट या स्पर्धेला प्रेक्षक राजाला बघायला त्यांची गर्दी ही अपार प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड भर प्रीतम दादा म्हात्रे चषक गाजतय उरण रायगड धन्यवाद. शेतकरी कामगार पक्ष भेंडखल संपूर्ण आमचे शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील भेंडखल ग्रामस्थ आणि जय हनुमान क्रिकेट क्लब भेंडखलनं जो थाट निर्माण केलाय प्रत्येक प्रेक्षक आल्यानंतर इथे ही चर्चा करते की हितेन भोईर असतील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार शेतकरी कामगार पक्ष भेंडखल काय आयोजन केलंय या संपूर्ण युवा आयोजकांनी. प्रथमच मी तर म्हणेल डे नाईट हे फॉर्मॅट भेंडखल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं संपूर्ण श्रेय आम्ही शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत आमच्या संपूर्ण सभासदांना देऊ. दमदार स्पर्धा गेली 2 महिने या स्पर्धेची चर्चा रंगली आणि आज तो क्षण आलाय. आज दुसऱ्या रात्रीमध्ये स्पर्धा प्रवेश करते. अद्याप 3 रात्रींचं क्रिकेट बाकी आहे. हे तो सिर्फ ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी आहे. चेतनसाठी डावखुऱ्या त्याचे गोलंदाज झाल्यावर त्याच्यासाठी अगदी एक चान्सच राहतो आणि इथे आणखीन एक चौकार. धन्यवाद. 34 रन्स अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश. आमच्या आयोजक मधील चेतनला म्हणत असतील थँक्यू चेतन आणि ज्या पद्धतीचा वेल वाचवतो हा खेळाडू. 34 धावा 6 धावेची आवश्यकता आहे. आणखीन एक कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक गोळीच्या वेगानं बॉल जाईल एका टप्प्यानं सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. स्पर्धेचं केलं आयोजन जय हनुमान भेंडखल संघानं जय हनुमान भेंडखल संघानं जय हनुमान भेंडखल संघानं आमचा एकच वादा प्रीतम दादा एंट्री करतय हो थाटानं. धन्यवाद. अवघ्या 2 धावेची आवश्यकता आहे. 14 बॉल मध्ये 38 काढल्यात. हो इथे रिव्हर्स स्वीप खेळायचा होता परंतु रन्स काढले. एक दुसरा धावेचा प्रयत्न. चला बालू फिनिश करा आपण हा सामना. मोठ्या फटक्यानं फिनिश होऊ द्या ही अपेक्षा त्यांच्या समर्थकांना. 39 धावा परंतु चेतनची बॅटिंग आवडली असते एकदा टाळ्या होत्या. 14 बॉल 38 धावा. वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर कामगिरी आज चेतन घरतनं दाखवले. बालू घरत तयार. बालू घरतनं देखील बॉलला पाठवलाय. विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय. या चौकारांना मोरिया 11 सावरकर हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम मोठे बोम संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 14 बॉल मध्ये 3 षटकार 3 चौकार ठोकलेत असा सावरकरची रन मशीन
चेतन खरत ठरतोय मॅन ऑफ द मॅच.